आता पुण्यातली एक महत्त्वाची बातमी आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय। या प्रकरणामध्ये 2 अहवाल प्राप्त झालेले आहेत। उद्यापासून ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल समोर येईल। त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असं चाकणकर यांनी म्हटलंय। याच्यामध्ये आपल्याला उद्या सविस्तर या संदर्भातली माहिती समजेल। मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचंय, पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे। त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे। उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल। यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणे मांडली जाईल। राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे। यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल। इथून पुढे कोणतीही तनिषा बिसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही निश्चितपणे